नावाखाली आमरण उपोषण 2 वेळा केलेलं आहे आणि 2 वेळा आमरण उपोषण करीत असताना संबंधित जे काही यंत्रणा आहेत ते जीवन प्राधिकरण असेल, जिल्हा परिषद असेल आणि ग्रामपंचायत असेल यांनी तोंडी आणि लेखी आश्वासन दिलं, परंतु लेखी आणि तोंडी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा गावात पाणी पुरवठा नियमित आणि सुरळीत न होत असल्यामुळे मी 19/3 आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे मी आत्मदहन करणार म्हणजे करणार। विशेष म्हणजे या तिन्ही यंत्रणाच्या अखत्यारीत जे काही कायमध्ये यांनी जे लेखी का दिलं ते लेखीची पूर्तता किंवा तोंडीची पूर्तता केलेली नाही, ज्याच्यासाठी जे काही संबंधित जे काही प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींचा यांच्या दबाव असल्यामुळे ते केलेलं नाही असं माझं मत आहे। साठी उपोषण करावं आणि आत्मदहनासारखा इशारा द्या याच्यासारखं दुर्दैव होतच नाही आहे। आज चौरसत खेळीची पाणी पुरवठा योजना या पाणी पुरवठा योजनेचं पाणी कोणत्याच गावामध्ये भरपूर प्रमाणामध्ये येत नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की घुसरमध्ये 1-1 महिन्यापर्यंत पाणी येत नाही आणि या पाणी न येण्याचे कारण असं आहे की जे शासकीय यंत्रणा आहे, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग असेल किंवा जीवन प्राधिकरण असेल किंवा आणखी कुठली ग्रामपंचायतसारखी खालची यंत्रणा असेल, ही यंत्रणा याला जबाबदार आहे। आणि विशेष म्हणजे की आज गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, खासदार आहेत, मंत्री आहेत आणि एवढं असूनसुद्धा या खारपान पट्ट्यातल्या लोकांना पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नाही। याच्यापेक्षा दुर्दैव आणखी कुठलंही सांगता येत नाही। या परिस्थितीमध्ये जी अशोक भाऊंनी जी भूमिका घेतलेली आहे आत्मदहनाची, माझी विनंती आहे की त्यांनी ते मागं घ्या आणि शासनाने याच्यावर ताबडतोब तोडगा काढा। जर शासनानं तोडगा काढला नाही तर आम्ही सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आणि हे आंदोलन जोरात पेटवू।